मुलुक महाराष्ट्राची सुरुवात आज आपण करणार आहोत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या थराराच्या बातमीनं। कारण दररोज आपण राजकीय कुस्त्या बघत असतो या बुलेटिन मध्ये, पण आज खऱ्या अर्थानं लाल मातीमध्ये मॅटवर ज्या प्रकारच्या मल्लांच्या कुस्त्या आहेत आणि आज महाराष्ट्राचा जो महाराष्ट्र केसरी असेल ती मानाची गदा कोण पटकावणार याबद्दल जाणून घेणार आहोत। त्याचा थरार आज पाहणार आहोत, कारण आज ही मानाची गदा कोण पटकावणार याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या सर्व कुस्तीप्रेमींना आहे। आणि अतिशय प्रतिष्ठेची अशी ही कुस्ती स्पर्धा साताऱ्यामध्ये 59 वर्षांनंतर पार पडते। प्रचंड मोठा प्रतिसाद सातारकरांनी या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिलेला आहे आणि खचाखच भरलेला, जणू क्रिकेटच्या मैदानाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीची तुफान गर्दी सातारकरांनी करून आपण किती पट्टीचे कुस्ती प्रेमी आहोत हे दाखवून दिलेलं आहे सातारकरांनी। आणि आज या हजारो सातारकरांच्या महाराष्ट्रातल्या कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीमध्ये याच मैदानात याच मातीवरती ठरणार आहे महाराष्ट्र केसरी। आणि यावरचं वैशिष्ट्य आहे की पैलवान संग्राम पाटील आणि धनाजी पाटलांकडून कुस्तीचे धडे हे पृथ्वीराज पाटील यांनी घेतलेली आहेत। पृथ्वीराज पाटील सध्या फायनल मध्ये आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतोय। सैन्यात हवालदार पदावर कार्यरत ते आहेत आता, आणि ही थेट दृश्य आहेत आपण बघतोय। कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीची ही अंतिम लढत होणार आहे। पृथ्वीराज पाटीलनं मॅट गटातून तर विशाल बनकरनं माती गटातून अंतिम फेरीत प्रवेश केलाय। प्रकाश उर्फ विशाल बनकर चला पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जरा डॉल्फिन बंद करा। प्रेक्षकांना विनंती आहे, हे सर्व पाहुणे कुस्ती लावणार आहेत आणि कुस्ती लावल्यानंतर व्यासपीठावर येतील आणि मग कुस्तीला सुरुवात होईल। शांतता, या मैदानाकडे प्रवेश करतोय कोल्हापूर जिल्ह्याचा जागतिक स्पर्धेतला विजेता, राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मानकरी आणि पदार्पणाचा महाराष्ट्र अंतिम फेरीत पोहोचलेला पृथ्वीराज पाटील कोल्हापूर। लहानपणापासून यांनी त्याला घडवलं। आणि पदार्पणाचा महाराष्ट्र केसरीचा अंतिम फेरीत पोहोचलेला पाटील विशाल बनकर कोल्हापूर। पोलिसांनी त्याला तिथं थोडं लक्ष द्या, पोलिसांना तिथं लक्ष द्या थोडं। प्रकाश बनकर धवल दादा, आपण पण जा ना, आपल्या तालुक्यातला मल्ल आहे। जाऊ आपण व्यासपीठावर काय या जाऊन आपण आमच्याकडून जरा प्रदर्शन झाले असेल एवढ्या मोठ्या कार्यक्रमात या जाऊन या आपण। तर कोण होणार महाराष्ट्र केसरी या प्रश्नाचं उत्तर पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळणार आहे। कारण अंतिम फेरीची ही कुस्ती, अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले हे दोन मल्ल आता एकमेकांना भिडणार आहेत। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या या अंतिम लढतीसाठी यंदा नवा विजेता मिळणार आहे। कारण कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत होणार आहे। पृथ्वीराज पाटीलनं मॅट गटातून तर विशाल बनकरनं माती गटातून अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे। आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही कुस्ती लावली जाते। दोन्ही मल्ल मैदानात उतरलेले आहेत। आमच्या सातारा शहरामधला अत्यंत ऐतिहासिक सोहळा तब्बल आजी माजी महाराष्ट्र केसरींना पराभूत करत या दोन
मल्लांनी यावेळेस फायनलमध्ये आपली जागा पटकावली आणि आता या दोघांपैकी ठरणार आहे एक जण या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी। साहेबराव पवार भाऊ 63 साली आयोजक, आज 2021-22 आयोजक साहेबराव पवार भाऊ। थोड्याच वेळात कुस्ती सुरू होत आहे। अतिशय चुरशीचा असा हा सामना होणार आहे, कारण अतिशय तरुण असे हे दोन्ही मल्ल आणि एक मुंबईचा एक कोल्हापूरचा, साताऱ्याच्या मातीत अतिशय रंगतदार असा हा सगळा सोहळा होणार आहे। आणि महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीप्रेमींच्या, देशभरातल्या कुस्तीप्रेमींच्या नजरा लागल्या त्या म्हणजे साताऱ्यातल्या या मैदानात, जिथं ठरणार आहे आज महाराष्ट्र केसरीचा मानकरी। महाराष्ट्र केसरीची गदा नेमकी कोण पटकावतं, कोणाच्या खांद्यावर ही गदा जाते आणि अतिशय चुरशीचा असा हा सामना होण्याची शक्यता आहे, कारण तोला मोलाचे एकमेकांना आव्हान देणारे असे हे दोन मल्ल आज मैदानात उतरतील। एक असेल पृथ्वीराज पाटील, मॅट गटातून तो फायनल मध्ये पोहोचला। विशाल बनकर माती गटातून अंतिम फेरीत पोहोचलेला आहे आणि अंतिम फेरीतली ही लढाई, ही कुस्ती मान्यवर लावतायत। सर्व मान्यवर व्यासपीठावरती गेल्यावरती तर पुढच्या काही मिनिटांमध्ये या कुस्तीच्या अंतिम लढतीला सुरुवात होणार आहे। सगळ्यांच्या खचाखच भरलेलं साताऱ्यातलं हे मैदान, ज्या मैदानात हजारोंच्या संख्येनं कुस्तीप्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत, त्या आज कोण होणार महाराष्ट्र केसरी याच्याकडे। आणि जी मानाची गदा प्रत्येक कुस्तीप्रेमीचं एक स्वप्न असतं की आपण आयुष्यात ही एकदा मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावावी, आणि हे स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करणारे हे कुस्तीपटू आजच्या या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात। आपल्याला फायनल मध्ये जायचंय, उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी आपल्याला व्हायचंय आणि तमाम महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींच्या नजरा त्यांच्यावरती खिळलेल्या असतात। खेळाडूंचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न उराशी बाळगून अगदी फायनल मध्ये पोहोचलेले हे दोन मल्ल, पृथ्वीराज पाटील जे मॅट गटातून आणि विशाल बनकर माती गटातून आज अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत। आणि या दोघांपैकी एक ठरणार आहे महाराष्ट्र केसरीचा मानकरी। महाराष्ट्र केसरीच्या गदा घेऊन जाणारा हा मानकरी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यामध्ये आज ही अंतिम लढत होणार आहे महाराष्ट्र केसरीसाठी। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत थेट मैदानातून आहेत। ज्ञानेश्वर,